Good morning all. So today we will see about the tenses. Friends, we all know there are three tenses. Okay. And those tenses are present tense, then past tense is there, and future tense is there. Now we'll see one by one. Okay. We will begin with a present tense. So in present tense, the first subtype of present tense is simple present tense. And we all know in simple present tense, generally we use what we use V1 and in bracket yes oblique yes. Means your subject is there. See, your yes for subject is there. Then V1 means first form of the verb, and then your object is also there. But when we use V1 with suffix yes oblique yes, when our subject is he, she, and it. When our subject is he, she, it, then we use yes oblique yes to our verb. समजते ना तुम्हाला? जेव्हा आपल्या वाक्याचा करता ही सी इट असतो, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट माहिती आहे तुम्हाला? हॅलो, यस सर. ओके. तर मग सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, यस फॉर यस मीन्स सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट त्याला कर्म म्हणतो आपण. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये राईट. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोणतं क्रियापद वापरतो, बरोबर आहे? तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा वाक्याचा करता आय असेल, त्याच्या पुढे सरळ सरळ ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब V1 वापरायचं. वी असेल, यू असेल आणि दे असेल, किंवा दे व्यतिरिक्त कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. फॉर एक्झाम्पल बॉईज, गर्ल्स, कॅट्स, एनिमल्स, काऊज एवढे असतील तर ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचं. परंतु जर आपल्या वाक्याचा करता ही असेल, सी असेल, इट असेल, किंवा यांच्या व्यतिरिक्त कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे अ बॉय, अ गर्ल, अ कॅट, अ डॉग, बरोबर आहे, अ काऊ, म्हणजे याच्यापैकी जर कोणता करता असेल तर मात्र मुख्य क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावायचा. मुख्य क्रियापदाला यस किंवा इयस हे सफिक्स लावायचं. समजलं एवढं तुम्हाला? यस. ओके. Yes. See now, we will see, just mute yourself. When you answer, you can mute yourself so that we can hear the sound clearly. Okay. See, in now we will see the examples of simple present tense. We attend online lectures. Okay. I eat banana and she goes to market. In all these three sentences, in the first sentence we have used the verb attend, that is V1. Okay. In the second sentence we have also used the V1 eat, right? But in the third sentence we have used V1, but after that we have also used yes oblique es, means the suffix es. So why did we use that suffix es? Why did we use that suffix es? आपण का वापरलं इथं? फक्त गो का नाही वापरलं? सी गो टू मार्केट. बिकॉज कारण त्याला एस लागलेला आहे सर. पण आपण यस का लावला? वाय डीड वी यूज यस और इयस?
हा ईएस सफिक्स का वापरला आपण? टेल मी. कारण शी आहे म्हणून. बरोबर, कारण आपल्या वाक्याचा जो कर्ता आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे सी. पहिल्या वाक्यामध्ये बघा, इन द फर्स्ट सेंटेन्स वी हॅव वी सब्जेक्ट, इन द सेकंड वी हॅव अवर सब्जेक्ट आय, बट इन द थर्ड सेंटेन्स our subject is third person singular, that is C, and that's why we have used here es. Okay, understand? Yes, sir. See, we will see in the first slide, when our subject is I, we can use V1. When our subject is we must use V1. You, they, and any other third person plural, then we simply use he1. Okay, but when our subject is he, she, it, and apart from he, she, it, when our subject is a boy, a girl, or a cat, a dog, an animal, or whatever, then we must use v1. After that, we have to use yes oblique es. बघा, Yes. जेव्हा आपल्या वाक्याचा करता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल, किंवा कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, सॉरी प्लुरल असेल, बॉईज, गर्ल्स, कॅट्स, डॉग्स, काऊज, कोणताही असेल, बरोबर आहे, तेव्हा आपण क्रियापदाचा पहिला फॉर्म वापरायचा. फक्त काय करायचं तेव्हा? क्रियापदाचा पहिला फॉर्म वापरायचा. परंतु जर आपल्या वाक्याचा करता ही असेल, सी असेल, इट असेल, किंवा कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, राईट, अ बॉय, अ गर्ल, अ कॅट, अ डॉग, अमोल, राजू, राहुल, किंवा कोणताही असो, त्याला मात्र यस किंवा ईएस सफिक्स वापरायचं त्या क्रियापदाला. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कोणतंही सहाय्यकारी क्रियापद वापरत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, वी डू नॉट यूज एनी ऑक्झिलरी वर्ब इन आवर सिंपल प्रेझेंट टेन्स. आपल्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये आपण कोणतंही सहाय्यकारी क्रियापद वापरत नाही. सरळ सरळ क्रियापदाचा ओरिजिनल फॉर्म वापरतो. आणि जर आपल्या वाक्याचा करता ही, सी, इट म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, ही, सी, इट पैकी किंवा कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तर मात्र आपल्या क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावतो. आणि म्हणून हे जे वाक्य आहे, वी अटेंड ऑनलाईन लेक्चर्स, हे अटेंड हा जो शब्द आहे तिथं ओरिजिनल फॉर्म आहे वर्बचा. इट हा जो वर्ब आहे हा सुद्धा ओरिजिनल फॉर्म आहे, परंतु गोज हा जो शब्द आहे त्याचा ओरिजिनल फॉर्म गो आहे, त्याला ईएस हे सफिक्स लावला आपण, कारण की आपला सब्जेक्ट सी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. एवढं समजलं तुम्हाला? हो सर. सगळ्यांना समजलं ना? हो सर. हे बघा, समजलं हो नाही, सर. हा समजलं नाही तर मला कितीही वेळ हो विचारा. समजलं सर. ओके ओके गुड. आता वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट टेन्स, नेक्स्ट टाइप ऑफ टेन्स, that is our present continuous tense. So in this tense, what are the things that we are going to see? So these are the things: am, is, are plus V4. So in this sentence we will use, बघा मी डिस्कनेक्ट झालो होतो due to some technical problem. I was disconnected, but now I am here. Okay, see, don't speak. No need of speaking. Hello, just mute your mic. Mute your mic. Otherwise, I will mute you. अरे तुमचा माईक म्यूट करा. त्याच्यामध्ये कशाला बघता आणि कशाला चर्चा करू लागले? त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे चर्चा करण्याची?
साध्या गोष्टी आहे, समजत नाही तुम्हाला? See now, the second type, subtype of present tense is present continuous tense. Okay. In this present continuous tense, we use am is are as our auxiliary verbs and V4. What is V4? V4 means V plus V1 plus ing means V4. V1 V4 means V plus V4 means V1 plus ing, that is V4. म्हणजे कर्त्याला जेव्हा ing प्रत्यय लागतो, ing सफिक्स लावतो आपण, तो V4 असतो. When in this sentence, then in this type, when our subject is I, we must use am. When our subject is he, she, it, or any other third person singular. Any other third person singular means a boy, a cat, a girl, बरोबर आहे? A dog, means if such type of subjects are there, such type of singular subjects are there, then we must use is article. Is auxiliary verb. But when our subject is we, you, and they, or any other third person singular, means if our subject is boys, girls, cows, dogs, cat, then we must use our auxiliary verb. When our subject is I, then we must use am. And when our subject is he, she, it, or any other third person singular, then we must use is auxiliary verb. Okay, auxiliary verb use. See now, we will see the examples of this sentence, this tense. Here, first sentence is we are attending online lectures. Okay. Second one is I am eating a banana. Third one is she is going to market. Here in the first sentence, our subject is we. That's why we have used our auxiliary verb. In the second sentence, our subject is I, and that's why we have used am auxiliary verb. And in the third sentence, our subject is she, and we have used the auxiliary verb is here. See, in the previous slide, we had seen that, see now, when our subject is I, then we must use am article. When our subject is he, she, it, or any other third person singular, then we must use is. And when our subject is we, you, they, or any other third person plural, then we must use are as auxiliary verb in present continuous tense. Okay, did you get it? म्हणून आपण काय केलं, इथं वी असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आर वापरलं आणि अटेंडिंग म्हणजे V4 आहे. म्हणजे आपलं वाक्य काय झालं, सब्जेक्ट प्लस am किंवा is किंवा आर. am is are पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आपला सब्जेक्ट पाहून, त्याच्यानंतर V4, ओके, आणि त्याच्यानंतर काय येईल, ऑब्जेक्ट सी. तर अशा पद्धतीनं we is our subject, then we have used are auxiliary verb out of am is are. Okay, then attending is our V4 and online lectures is object. Okay, understood?
Okay. In the second sentence, what we have done, our subject is I. That's why we have used auxiliary verb am, and our original verb is eat, but we have make eating a banana because am auxiliary verb is there. That's why we have used ing in it. Then in the last sentence, our subject is C. That's why we have used is as our auxiliary verb. And then V for going. Okay, to market. C is going to market. So in this way, we can do such type of a sentence in our present continuous tense. The things that we have to keep in mind, am is आर प्लस V4. आपल्याला या टेन्सच्या टाइप मध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत लक्षात ठेवण्यासारख्या, त्या म्हणजे ऑक्झिलरी वर्ब am is आर प्लस V4. Then we will move towards our next slide, towards our next sentence, and our next sentence is present continuous tense, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. बरोबर आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आपण केव्हा वापर करतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा जेव्हा एखादी घटना घडते, जनरली रोज रोज घडते, त्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कधी वापरतो? जेव्हा एखादी क्रिया सुरू आहे असं आपल्याला सांगायचं असेल, when the action is going on, at that time we must use present continuous tense. And when we use present perfect tense, when we say to someone that the action is complete, action is complete, then we must use present perfect tense. Now in this tense, when our subject is I, we, you, they, or any other third person plural, then we must use have auxiliary verb. And when our subject is he, she, it, or any other third person singular, then for example a boy, a girl, a dog, a cat, then we must use has auxiliary verb. Means in this tense we will see about first one is with our subject, then we will see about have and has. Okay, in this tense, have or has, then we must use V3. See, we must use V3, and then we can use object. तर या वाक्यामध्ये मित्रांनो आपण have has बद्दल शिकणार आहोत. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, म्हणून सर्वात पहिले आपण काय वापरू? आपलं सब्जेक्ट घेऊ, त्याच्यानंतर have किंवा has ऑक्झिलरी वर्ब पैकी एक कोणतंही have वापरायचं किंवा has वापरायचं, त्याच्यानंतर V3 घ्यायचं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं. परंतु have किंवा वापरायचं जर आपल्या वाक्याचा करता I असेल, we असेल, you असेल, they असेल किंवा कोणताही थर्ड पर्सन प्लुरल असेल. थर्ड पर्सन प्लुरल म्हणजे बॉईज, गर्ल्स, कॅट्स, डॉग्स, एनिमल्स इत्यादी वेळी कोणताही असेल तर मात्र आपण हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. परंतु जर तुमच्या वाक्याचा करता ही असेल, सी असेल, इट असेल किंवा कोणताही याच्या व्यतिरिक्त कोणताही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर मात्र फॉर एक्झाम्पल बॉय असेल, गर्ल असेल, अ डॉग असेल, अ कॅट असेल तर मात्र आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. समजलं तुम्हाला? ओके. आता आपण याची उदाहरणं बघू. बघा, वी हॅव अटेंडेड ऑनलाईन लेक्चर्स. हिअर वी हॅव युज्ड हॅव. देन I have eaten a banana and she has gone to market. In each of these sentences we have used have. In first sentence we have used have after we. In the second sentence also we have used have after the subject I, and in the third sentence we have used has after the subject she.
जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जर आपल्या वाक्याचा करता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा कोणताही थर्ड पर्सन प्लुरल असेल, फॉर एक्झाम्पल द बॉईज, द गर्ल्स, द कॅट्स, द डॉग्स, द बफेलोज एक्सेट्रा, तर वाक्यामध्ये येणारं जे सहाय्यकारी क्रियापद राहते ते म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव वापरायचं. परंतु जर आपल्या वाक्याचा करता ही, सी, इट किंवा ही, सी, इट व्यतिरिक्त कोणताही थर्ड पर्सन प्लुरल असो, सॉरी सिंग्युलर असो, तेव्हा मात्र आपल्या वाक्यामध्ये हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. ओके, समजलं? ओके, वी विल मूव फॉरवर्ड. Then our last tense of our present tense is present perfect continuous tense. The last subtype of present tense is present perfect continuous tense. And in this tense, we will see about have been or has been plus V4. Have been or has been plus V4. Suppose if our subject is I, we, you, they, or any other third person plural. Any other third person plural means boys, girls, cats, dogs. Then we must use have. Then we must use have been as our auxiliary verb. But if our subject is he, she, it, or any other third person singular, then we must use has been. Okay, then we must use has been. So in this sentence, we will see about have been or has been, likewise the previous tense. In this tense also, we will see here our subject. We will start this sentence with subject. Then we will use either have been or has been according to our subject. Okay, after that we will use before because been is there, and at the last we will use object. So here we is our subject. After we have used have been. Okay, then we have used V4, and at the last we have used object. So we is our subject. This is auxiliary verb. Then we have used verb fourth form, that is V4, and at the last we have used object. In the second sentence, after I, we have used have been. I have been eating a banana. And in the third sentence, let me make here correction. In the third sentence, see, she has been going to market. Okay, she has been going to market. So in this way, we will make changes. See, now let me ask you something. So this is all about from my, this is all from my side. Whatever I want to say you, whatever I want to teach you, I have taught here. Okay, now let me hear your responses. Thank you very much for patiently listening. Thank you.